नमस्कार. तासाभरात या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला नजर टाकूयात अधिवेशनाच्या बातम्यांवर. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी आपल्यावरच्या सर्व आरोपांना फेटाळले असून परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी आपल्यावरच्या सर्व आरोपांचं राज्यसभेत खंडन केलंय. आपण नेहमीच चर्चेला तयार असल्याचं त्या यावेळी म्हणाल्या. तसंच ललित मोदींच्या प्रवासी कागदपत्रासाठी आपण कधीही ब्रिटनच्या सरकारशी चर्चा केल्या नसल्याचंही त्यावेळी यांनी स्पष्ट केलंय. ललित मोदी प्रकरणावरून विरोधकांच्या गदारोळामुळे राज्यसभेचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलंय. संसदेचं कामकाज सुरू होताच विरोधकांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. काँग्रेस खासदार काळ्या फिती लावून लोकसभेत आले होते. दरम्यान लोकसभा सभापतींनी सर्व स्थगन प्रस्ताव फेटाळल्यावर सभागृहात एकच गोंधळ उडाला. दरम्यान काम नाही तर भत्ता नाही या मुद्द्यावरून प्रचंड गोंधळ झाला. त्यावर आनंद शर्मा यांनी भ्रष्ट मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम असल्याची प्रतिक्रिया दिली. दरम्यान दोन्ही सभागृहाचं कामकाज दुपारी 2 पर्यंत तहकूब करण्यात आले. संसदेचं कामकाज कोणतंही अधिवेशन गोंधळातच वाया जाण्याची शक्यता आहे. ही कोंडी फोडण्यासाठी संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून एकही दिवस काम झालं नसून आता हे संपूर्ण अधिवेशन गोंधळातच वाया जाण्याची शक्यता आहे. ही कोंडी फोडण्यासाठी आज सरकारनं सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. त्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कॅबिनेट मंत्र्यांबरोबर बैठक घेतली. संसदेतली कोंडी फोडण्यासाठी मोदी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचं दिसतंय. दरम्यान सर्वपक्षीय बैठकीत मागणी झाली तर पंतप्रधान मोदींकडून संसदेचं निवेदन सादर करण्याची शक्यता असल्याचं मत संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केले. सर्वपक्षीय बैठकीआधी थोड्याच वेळापूर्वी दिल्लीत काँग्रेसच्या खासदारांची बैठकही पार पडली. या बैठकीला सोनिया गांधी, राहुल गांधी, मनमोहन सिंग अशा सिनियर काँग्रेस नेत्यांनी उपस्थिती लावली होती. या बैठकीनंतर सोनिया गांधी यांनी मोदींवर जोरदार टीका केली. पंतप्रधानांचं फक्त मार्केटिंगवर लक्ष असतं, कामाकडे नाही अशा शब्दात सोनिया गांधींनी मोदींवर हल्ला चढवलाय. तसंच संसदेत बहुमत आहे म्हणून भाजप जबाबदारीपासून पळ काढत असल्याचंही त्या म्हणाल्या. दरम्यान सर्वपक्षीय बैठकीला काँग्रेस उपस्थित राहणार असल्याचंही समोर आलंय. एफटीआयच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेल्या गजेंद्र चौहान यांना हटवण्यासाठी गेल्या 52 दिवसांपासून सुरू असलेलं आंदोलन आणखी तीव्र करण्याचा निर्णय विद्यार्थ्यांनी घेतलाय. यासाठी आज दिल्लीतल्या जंतर मंतरवर विद्यार्थी निदर्शनं करणार असून त्यानंतर जंतर मंतर ते संसद भवन मार्गापर्यंत प्रोटेस्ट मार्च काढण्यात येणार आहे. 12 जूनला पुण्यातल्या एफटीआयच्या संस्थेच्या अध्यक्षपदी गजेंद्र चौहान यांची नियुक्ती केल्यापासून संस्थेच्या विद्यार्थ्यांनी या निवडीविरोधात आंदोलन सुरू केलंय. त्या अंतर्गत आज दिल्लीत करण्यात येणाऱ्या आंदोलनासाठी एफटीआयचे 80 विद्यार्थी दाखल झालेत. या बातम्यांबरोबरच तासाभरात या बातमीपत्रात वेळ झाली.